खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये। तर आता ना दुपारचे 4:30 वाजलेत आणि बाहेर आताही प्रचंड ऊन आहे आणि हे दुपारी मला बोलले की त्यांना कोल्ड कॉफी प्यायची। तर मी दूध वगैरे फ्रीज मध्ये ठेवलं होतं। जसं की तुम्ही पाहिलंय की मी कुठली क्रीम वगैरे वापरत नाही कोल्ड कॉफी करायला, पण तरी ती छान होते आणि यांना आवडते आणि हे घरी वगैरे असतात तर यांना ती लागतेच। त्याच्यामुळे पण ना माझ्या लक्षातच नाही की कॉफी संपलेली आहे। मी फ्रीज मध्ये दूध ठेवायला आले साधारण 1-1.5 वाजताची गोष्ट। तेव्हा यांना म्हटलं की कॉफीच नाहीये घरात, तर हे बोलले मी घेऊन येतो तू ठेव। मग मी आता उठले की मला थोडंसं म्हणजे असं थंड काहीतरी प्यायची इच्छा झाली होती आणि मला तरी आज कोल्ड कॉफी नाही प्यायची, कारण मी बनवले आज ते म्हणजे सोलकढी। सोलकढी मला प्रचंड आवडते। आम्ही जेव्हा कोकण साईडला जातो तर तेव्हा माझं सकाळ आणि संध्याकाळचं ते पिणं कन्फर्म असतं आणि असे इतर ठिकाणी कुठे गेलो ते भेटले तर मी नक्की पिते। पण ना मी घरी कधी ट्राय केलं नव्हतं। मला खूप दिवसाचं ट्राय करायचं होतं, पण मला असं वाटायचं ते जमेल का, होईल का। तर मग ते नारळाचं दूध वगैरे काढणं थोडंसं किचकट काम वाटतं, त्यामुळे मग मी ते घरी करत नव्हते। पण 1 महिन्यापूर्वी मी डीमार्ट मध्ये गेले होते तेव्हा ते नारळाचं दूध घेऊन आले होते डाबरचं। तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा। तर त्याचं ना आज बनवू उद्या बनवू असं करता करता महिना झाला, पण त्याला काही मुहूर्तच लागला नाही। काय व्हायचं, घरात आईस्क्रीम आहे, घरात काहीतरी बनवलंय किंवा बाहेर कुठे जायचंय असं तसं, म्हणजे रोज असं म्हणजे काहीतरी कारणच निघत होते ते न बनवण्यासाठी। पण ते मला फार प्यायची इच्छा झाली होती आणि मग मी फायनली म्हटलं की नाही आज काही झालं तरी प्यायचं, कारण घरात आताही आईस्क्रीम वगैरे आहे। पण मी म्हटलं नाही, मी आज सोलकढी बनवणार आणि पिणार। तर हे गेलेत कॉफी आणायला यांच्या कोल्ड कॉफीसाठी। तोपर्यंत तुम्ही पाहात की मी सोलकढी कशी बनवली, ती अगदी 5 मिनिटात बनली, काहीही वेळ लागला नाही आणि टेस्ट जी आहे ती अप्रतिम झाली। मी ती बनवून फ्रीज मध्ये ठेवली होती। तर सगळ्यात आधी तुम्ही ती पाहून घ्यात की मी कशी बनवली ते। तर मी इथे एक भांडं घेतलंय आणि हे जे कोकोनट मिल्क आहे जे मी डाबरचं विकत आणलं होतं तेच घेतलं। घरी काही कोकोनट मिल्क बनवलेलं नाही, तर त्याचं पॅकेट मी फोडून घेणार आहे आणि मी पहिल्यांदाच हे वापरते आणि पहिल्यांदाच मी सोलकढी बनवते। तर माझ्यासाठी हा अनुभव अतिशय वेगळा होता, कारण मला सोलकढी प्रचंड आवडते। तर अगदी इझी आहे बनवायला। आता मी पुढच्या वेळेस ओल्या नारळाची बनवून पाहणार आहे, ओल्या खोबऱ्याची। तर हे जे पॅकेट मी फोडलं आणि ते जे पॅकेटमधलं दूध आहे ते भांड्यात काढून घेते आणि हे दूध ना अतिशय घट्ट आहे, म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताना एखाद्या रेसिपीतही आरामात वापरू शकता, एवढं छान हे आहे। तर याच्यात मला बरंचसं पाणी टाकून वापरावं लागलं, नाही तर सोलकढी खूप घट्ट झाली असती। तर मी पॅकेट हिसळून त्यातलं जे थोडंफार दूध होतं ते काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता की दूध अतिशय घट्ट असं आहे। तर मला तेव्हाच वाटलं होतं की यात पाणी टाकावं लागणार आहे, पण म्हटलं ते पूर्ण झाल्यावर आपण टाकूयात। तर इथे मी आमसूल किंवा याला तुम्ही आमसुलाचं अगळ देखील म्हणू शकतात, ते मी आमसूल जे आहे ते रात्री भिजत ठेवले होते वाटीत। तर त्याचं जे पाणी आहे ते मी या दुधात टाकून घेतलेले आणि जे बाकीचे आमसूल आहेत ते मी वाटणात घालणार आहे, म्हणजे कलरही छान येईल। तसं तर तुम्ही पाहू शकताय की मी फक्त हे आमसुलाचं पाणी किंवा आमसुलाचं अगळ त्यात टाकल्यावरच त्याला किती छान असा कलर आला होता। असाच कलर आपल्याला सोलकढीचा हवा असतो आणि जर आमसूल जुने असतील आणि थोडेसे सुकले असेल तर त्याला असा कलर येत नाही। त्यासाठी तुम्ही बीट देखील वापरू शकता सोलकढीला छान असा कलर येण्यासाठी। त्यानंतर मग ते जे आमसूल मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं, त्याच्यानंतर 2 मिरच्या घेतल्या, 1-2 लसणाच्या पाकळ्या आणि हो थोडेसे जिरे देखील टाकले। जिरे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर टाका, नाही टाकले तरी काही फरक पडत नाही। तर मी देखील यात बीट टाकलंय, तसं तर खरं बीटाची गरज नव्हती, पण मी कट केलं होतं तर मी थोडंसं बीट त्यात टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं। आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेऊयात। त्यानंतर हे बारीक वाटल्यानंतर थोडंसं मी पाणी टाकून ते वाटलं आणि त्यात अजून थोडंसं पाणी टाकलं, कारण मला ते पूर्ण असं गाळून घ्यायचं होतं चाळणीने म्हणून। तर त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे जेणेकरून पूर्ण असं ते पातळ होईल आणि मला चाळणीतनं व्यवस्थित असं गाळता येईल आणि काय म्हणतात त्याची मिरचीची वगैरे टेस्ट अगदी छान अशी लागेल यासाठी। त्यानंतर मी ते चाळणीतनं गाळून घेत आहे
आणि हे गाळल्यानंतर याच्यात दुसरं काहीही करायची गरज लागत नाही. बस एवढीच प्रोसेस आहे आपल्याला सोलकढी बनवायची. तर मी हे व्यवस्थित गाळून घेते, म्हणजे फक्त त्याचा चोथा शिल्लक राहिला पाहिजे, बाकी सगळं आपल्या सोलकढीत व्यवस्थित असं मिक्स होईल. तर हे झाल्यानंतर आपली सोलकढी पिण्यासाठी तयार आहे. तुम्ही पाहू शकता मी त्याच्यात बीट टाकल्यानंतर तर त्याचा कलर जो आहे तो अजून डार्क झाला होता आणि खूप छान दिसत होतं. तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं, की जसं मी तुम्हाला सांगितलं की ते खूप घट्ट वाटत होतं म्हणून. तर 3-4 जणांसाठी ही सोलकढी व्यवस्थित अशी पुरेशी आहे. तर हे गार नव्हतं म्हणून मग मी हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून दिलेलं आहे. ही सोलकढी बनवून मी फ्रीजमध्ये ठेवली होती. काढते. तर कलर अगदी अप्रतिम आलाय. तसं बीट टाकायची खरं तर गरज नव्हती, विदाऊट बीटचा पण याला छान कलर आला होता. तरी मस्त सोलकढी छानपैकी ग्लास घ्यायचा, मस्त अशी सोलकढी टाकायची. मी एकदा ना तुम्हाला जवळून दाखवते. कलर वगैरे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आलाय. मस्त झाली ही सोलकढी. तर हे कॉफी जोपर्यंत घेऊन येतात तोपर्यंत मी माझी सोलकढी पिऊन, वन्याला देखील ही प्यायची. वन्या झोपलेली, म्हटलं मग तोपर्यंत आवरून घ्यावं. मला ना आज ती जी मी रोपं आणली ती मला कुंडीत लावायची होती, पण आजही राहिली लावायची आणि ऊनही खूप आहे बाहेर. म्हटलं होतं की संध्याकाळच्या टायमिंगला ते आपण ना कुंडीत लावूयात, ज्याने काय होईल दिवसभर खूप ऊन असतं आणि एवढ्या उन्हात जर ती झाडं इकडची इकडे केलीत तर ती झाडं म्हणजे त्या पिशवीतून काढून कुंडीत लावली तर थोडीशी अशी नाही का सुकल्यासारखी दिसतात, अशी निस्तेज झाल्यासारखे वाटतात. तुम्ही पाहिलं असेल बराचसा वेळेस असं होतं. आणि एवढ्या उन्हात जर ते सकाळ सकाळ केलं तेवढ्या उन्हाने ते अजूनच सुकून जातील. म्हणून म्हटलं होतं की 4-5 वाजता नाही का ते करावं, की त्या ज्या आणल्यात ना त्यांच्या ज्या प्लास्टिकच्या कुंड्या आहेत त्यातून काढून किंवा त्या पिशवीतून काढून कुंड्यांमध्ये ट्रान्सफर करावं. पण आता ना आम्हाला बाहेर जायचं, 1-2 काम आहेत ती करायची आणि ती खरं गरजेची पण आहेत. म्हणजे काय झालं, जसा पावसाळा चालू होईल ना मी आता कपडे वाळत घालते. जे ग्रिल केलंय ना त्यावर मी किचनचं जे ग्रिल आहे त्यावर ते मी कपडे वाळत घालते. पण मला वरती ना ते कपडे वाळत घालायचं मिळतं ते स्टँड, पण मला ना काय म्हणतात सिलिंगला लावायचं नकोय, मला वॉलला लावायचं हवंय. कारण माझ्याकडे सिलिंगला त्यांनी ते हे केलेलं आहे, PVC केलेलं आहे, त्याच्यामुळं मग तिथे लावता येत नाहीये छताला. तर मला भिंतींना लावायचं बघायचंय. तर एका ठिकाणी आहे त्यांना ते सांगायचंय की द्या म्हणून, ते बघायचंय आज. त्याच्यामुळं जायचं आणि दुपारी वगैरे बाहेर पडायची हिंमत तरी माझ्यात तरी नाही, एवढं ऊन असतं बाहेर. त्यामुळे जी काही काम आहे ती शक्यतो आम्ही 6 नंतरच करतो. तर आता 5 वाजत आलेले आहेत, हे येतील, यांना कोल्ड कॉफी बनवून देईल, नवन्याला उठवेल, तिलाही सोलकढी प्यायची आहे तर तिलाही सोलकढी प्यायला देईल आणि मग आम्ही आवरूत आणि निघूत. संध्याकाळचं स्वयंपाकाचं प्लॅनिंग असं आहे की वरण भातच लावायचं आहे, कारण मी ना खूप दिवस झाले वडापाव नाही खाल्लाय बाहेरचा, तर मला वडापाव खायचा आहे. यांना दुपारीच बोललं, मग हे बोलले ठीक आहे थोडासा वरण भात कर, कारण मग बाहेर थोडा एखादा जरी वडापाव खाल्ला तरी निम्म पोट भरून जातं, म्हणून मग घरी वरण भात करायचा आहे फक्त. बघूयात आता. तर उद्याच मी ती जी रोप आहेत ती कुंडीत लावेल. आणि नवन्याच्या पैंजणचा आवाज येतोय मला, बहुतेक नवन्या उठलीये. पिणार नव्हते पण एक घोडपीला आवडलंय म्हणून पित आहे. आता बाहेर पित नाही ते, किती वेळा आम्ही घेतो, यांना नाही आवडत. मग त्यांनी त्यात थोडी साखर टाकून घेतली. सोलकढी म्हणजे काय प्रकार असतो, तो असतो आपल्या नारळाचं दूध, आमसूल, थोडी मिरची, लसूण आणि मीठ.
म्हणजे पिल्यावर खूप छान वाटतं आहे ना, असं एकदम रिफ्रेशिंग वाटतं. हे नाही पिणार पण हे पितायत, बरं झालं तेवढंच संपेल. आता थोडंसं राहिलंय, नवन्या पेल म्हणजे संपलं, नाही आता ते खराब झालं असतं. शेवटी ते दूधच आहे ना, मग ते फुटलं असतं. दूध आहे, जसं आपलं दूध फुटतं तसंच हे पण दूध फुटणार ना. चला तर आता कोल्ड कॉफीचा प्लॅन थोडासा पुढे गेलाय. हे पिणार आहेत आता सोलकढी, मग थोड्या वेळाने आम्ही कोल्ड कॉफी करणार. मग पडत होतो बघू काय नवन्य पण उठली झोपेतून. आणि नवन्य काय पिते? काय ग? सोलकढी. तर आमची नवन्य पण पिते सोलकढी, हो ना? आवडते का तुला? हो. आवरायचं डोकं वगैरे, अजून तेल नाही लावलं है ना, आंघोळ केलं तसंच झोपलं होतं बाळ. घ्या पिऊन, चला पटापटा. कसं आहे नवन्याचं बलून आहे. गरमीने फार जीवच काढला. लाईट लाव पूर्ण, लाईट लावून इकडच्या पण. हा, हे व्हिडिओ मध्ये दिसत नाही. हा कारण तर आम्ही बाहेर गेलो होतो, ते जे कपडे वाळत घालायचं घ्यायचं होतं त्याची ऑर्डर दिली. तर ते किती दिवसांनी येणार आहे? 8 दिवसांनी ते येऊन फिट करणार आहेत. आणि वडापाव खायचा होता मला. आम्ही तिथे वडापाव खायला गेलो, खाल्ला एक पण इतकं प्रचंड गरम होत होतं की अजून खायची इच्छा सुद्धा नाही राहिली. मग पार्सल घेतलं. यांना म्हटलं घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करू, फॅन खाली निवांत बसून खाऊ, म्हणून मग पार्सल घेऊन आले. म्हटलं आता पहिलं कपडे वगैरे चेंज करते, तोंडात पाय धुते गार पाण्याने, म्हणजे बरं वाटेल आणि खायलाही बरं वाटेल. आणि नवन्या इथे बलून खेळती. होईचा बलून फॅननी हे नाही व्हायचं का? जरा वेळ तिकडच्या घरात ठेवून दे. हा पप्पा, जरा वेळ तिकडच्या घरात कुठं तरी बांधून ठेवा खाईपर्यंत. आता मी पटकन आवरते, तोंडात पाय धुते, कपडे बदलते आणि पटकन खाऊन घेते, कारण भूक पण लागलेली आहे अजून.